नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सगळ्यांनी काम करून आता पैसे आणलेले असतात. प्रत्येकाचे पैसे आता सगळेजण एकत्र करतात. तर ऋषिकेश आता प्रत्येकाने एकत्र केलेले ते पैसे आता मोजतो. तर सगळे काही 32,000 रुपये भरतात. तेव्हा आता सगळ्यांना खूप असा आनंद होतो. तर सारंग म्हणतो की काय दादा 32,000 रुपये? तर ऋषिकेश म्हणतो की हो 32,000 रुपये. तर जानकी खूप खुश होते. आता सगळेजण खूप खुश होतात आणि तेवढ्यात ओवीसुद्धा धावतच येते. ओवी म्हणते की हे बघ आई, आपल्याकडे फक्त 32,000 रुपये नाही, तर आता माझेसुद्धा काही पैसे आहेत. तुला जितके पैसे हवे असेल अजून तितके पैसे तू माझ्या ह्या पिकी बँकमधून घेऊ शकते. तर आता हा सुद्धा माझा काही एक म्हणजे काही पैशाचा वाटा असेल. तेव्हा मात्र आता ओवी, इतकी छोटीशी ओवीसुद्धा आता काही पैसे देते आणि आईला म्हणते की जितके पैसे तुला अजून हवे आहे तितके तू घेऊ शकते. तेव्हा आता सगळ्यांना ओवीचं खूप कौतुक वाटतं आणि सलगेच सौमित्र सारंग ओवीला जवळ घेतो. सारंग म्हणतो की अरे वा. तर आता ओवी ही जानकीला म्हणते की आई, माझ्या पिकी बँक पैशामधून आपण दिवाळी तर सेलिब्रेट करू शकतो ना? तेव्हा मात्र आता सगळ्यांचे डोळे भरून येतात. जानकीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. जानकी आता ओवीची ती पिकी बँक आहे तर ती उचलते आणि ओवीला म्हणते की हो, का नाही बाळा, आपण अगदी आनंदाने सेलिब्रेट करू शकतो आणि बघूयात तरी माझ्या परिराणीच्या पिकी बँक मध्ये किती पैसे आहेत ते. तेव्हा आता जानकी पिकी बँक उघडते आणि बघते तर काय, पिकी बँक पूर्णपणे भरलेली असते आणि त्यातील मात्र आता जानकी 500 रुपये घेते आणि म्हणते की ओवीचा शेअर 500 रुपये असेल आणि ऋषिकेशच्या हातामध्ये 500 रुपयाची नोट देते आणि ओवीला म्हणते की हे बघ, हे उरलेले पैसे हे तुझे असतील, त्यामुळे तू ते पैसे तुझ्याकडेच ठेव. तेव्हा आता ओवी खुश होत म्हणते की हा माझा वाटा असेल रामायणातील स्टोरीमधील. तेव्हा सारंग विचारतो की काय ओवी, काय बोलते? रामायणातील म्हणजे नक्की काय, कोणता, कुठला? त्यावर आता ओवी म्हणते की हो, आणि अगं आजी, तू कायम नेहमी म्हणत असते, सांग ना आजी, कोणता तो वाटा? म्हणून आता सुमित्राला ती विचारते. तर सुमित्रा म्हणते की अगं ओवी बाळा, त्याला खारीचा वाटा म्हणतात. तर ओवी खुश होऊन म्हणते की हो, खारीचा वाटा. तर सारंग लगेच आता तिच्या जवळ येतो आणि मस्त तिच्या गालगुच्च्या धरून आता ओवीचं कौतुक केले जाते. त्यावर आता ऋषिकेश खुश होऊन म्हणतो की आता ओवीचे पैसे धरून, ओवीचे ते 500 धरून आपल्याकडे झालेले आहेत. तर जानकी सुद्धा म्हणते की हो, 32,000 रुपये आणि त्यावर 500 रुपये. त्यावर आता नाना म्हणतात की जानकी, अगं मी तुला काय म्हणतो की असे 32 आणि 33,000मध्ये काय होणार आहे बरं? आणि हे बघ, आपल्याला जर फराळ विकायचं असेल तर 25 किलोचे जे काही पॅकेज आहे तर ते आपल्याकडे शिल्लक असायला हवेत. तेव्हा जानकी म्हणते की हो, आपल्याला तर जास्त फराळ असणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण एक काम करू, दुकानदाराला अगोदर काही पैसे देऊ आणि काही नंतर देऊयात असे सांगूयात आणि उधारी आपण काही ठेवूयात. मग नंतर आपलं सर्व अगदी विकून झाल्यानंतर आपण काही जे पैसे आलेले आहेत तर दुकानदाराची उधारी मिटूयात. त्यावर आता सारंग म्हणतं की हो, तसे जर असेल तर मात्र माझ्या मित्राचं दुकान आहे तर तेथे आपल्याला सामान मिळू शकते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो ठीक आहे आणि चला लगेच निघूयात आपण. तर सौमित्र म्हणतो की चला, मी सुद्धा तुमच्या सोबतच येतो. म्हणून ऋषिकेश, सौमित्र आणि सारंग लगेच आता दुकानातून सामान आणायला निघून जातात. जानकीने ते आणलेलं सामान ती आतमध्ये घेऊन जाते. तर आता आजी हे बघूनच असते, कारण जे काही सुरू आहे ते आजीला काही अगदी मान्य नसते. आता तिला असे झाले असेल की कधी मी ऐश्वर्याला फोन करेल आणि हे सर्व सांगेल म्हणून ती आता इकडे तिकडे पाहत असते. तर सुमित्रा आणि नाना यांची तर पूर्णपणे आता आपल्या जानकी, ऋषिकेश आणि प्रत्येकाला साथ असते. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या दिवाळीसाठी मात्र सयाजीरावांना आणि काही शॉपिंग करून घेऊन येते आणि आता सयाजीरावांचे जे काही कपडे आहेत तर ते दाखवते आणि म्हणते की डॅडा, हे तुमच्यासाठी आवडले का तुम्हाला? तेव्हा आता सयाजी म्हणतो की अरे वा पोरी, खूपच झक्कास, आणि काय तू माझ्यासाठी सुद्धा घेऊन आलीस, म्हणजे डॅडावर खूपच प्रेम दिसतं. तर ऐश्वर्या म्हणते की हो, डॅडावर तर माया आहे, पण फक्त डॅडावरच नाही, मॉमवर सुद्धा आहे थोडीफार. आणि जो काही बॉक्स आहे साडीचा तर तो कावेरीच्या हातात देत म्हणते की हे घे, मी तुझ्यासाठी सुद्धा साडी आणलेली आहे. तर तेव्हा कावेरी स्पष्ट शब्दात मला नकोय असं म्हणते. तर ऐश्वर्या लगेच विचारते की का गं, काय झालंय? मग मला एक गोष्ट सांग बरं, तुला काय आवडलं नाही? साडीचा रंग आवडला नाही की साडीचा पॅटर्न? म्हणून ऐश्वर्या ती साडी खोलते आणि दाखवते. तर कावेरी स्पष्ट शब्दात म्हणते की हे बघ, मला तुझं वागणं नाही पटलं, तू जे काही वागते ना ते वागणं मला नाही पटत ऐश्वर्या.
तर ऐश्वर्याला खूप राग येतो. ऐश्वर्या ती साडी फेकून देते आणि म्हणते की हे बघ मॉम, तू मला बोर करू नकोस, एकतर खूप चांगला मूड आहे माझा. तेव्हा कावेरी म्हणते की ऐश्वर्या, तर सयाजी लगेच आता कावेरीवर ओरडतो आणि म्हणतो की बास कर, तुमची नाटकं आता खूप काही झालेली आहे, त्यामुळे गप्प राहायचं. पोरगी इतक्या प्रेमाने तुम्हाला साडी देते तर मग घ्यायची ना गुपचूप. तिला सारखं टोमणे आणि टोचत बोलण्याची काही गरज नाही. तेव्हा कावेरी म्हणते की काय म्हणालात, मी सारखी तिला टोचत बोलत असते. अहो, एक बाप म्हणून तुम्ही जे करायला हवं होतं तर तेच मी करते. आणि काय हो, तुम्हाला तिने हे कपडे आणले म्हणून तुम्हाला इतका आनंद झाला, परंतु एक विचार केला का तुम्ही, अहो हे कपडे तिने स्वतःच्या कमाईतून आणले की नाही याचा सुद्धा एकदा विचार करायला हवा होता. आणि ह्या सगळ्या पैशाची उधळपट्टी ती कुठून करते या सगळ्याची माहिती तुमच्याकडे आहे, तरी सुद्धा तुम्ही तिच्यासारखं का वागतात, तिला का पाठिंबा देतात. तेव्हा आता सयाजीला आणखीन राग येतो. सयाजी जोरातच कावेरीवर ओरडतो की बास कर, खूप झालं तुमचं. तेव्हा कावेरी काही घाबरत नाही. कावेरी म्हणते आता मात्र बास, मी नाही तर तुम्ही दोघांनी करा. आणि ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या, अगं तुला तर स्वतःबद्दल खूप गर्व आहे, मग एका घराण्याला बर्बाद करून त्यांना देशोधडीला लावून त्यांच्याच पैशावर मजा मारताने तुझा गर्व कुठे जातो ग. तेव्हा ऐश्वर्याला राग येतो. ऐश्वर्या लगेच म्हणते की हे बघ मॉम, हा पैसा त्यांच्या एकट्याचा नाही तर माझा सुद्धा आहे. त्या सगळ्या पैशावर माझा सुद्धा तितकाच हक्क आहे आणि त्या लोकांनी मला जो त्रास दिलेला आहे मग त्याचीही परतफेड आहे असे समज तू. तेव्हा आता कावेरी विचारते की काय बोलते ऐश्वर्या, त्या लोकांनी तुला त्रास दिला? अगं आजपर्यंत तर तूच त्यांना त्रास देत आली. आणि हे बघ ऐश्वर्या, अगं ती खूप भली माणसं आहात, अगदी साधी माणसं आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घे, हे जे काही तू आमच्यासाठी घेऊन आली तर त्यातील एकाही गोष्टीला मी हात लावणार नाही. जे काही आणले ते सगळं काही तुलाच ठेव. आणि याचं कारण काय आहे तुला माहिती आहे का, या सगळ्यावर तुझ्या अगदी वाईट वागण्याचे डाग आहेत. तेव्हा आता ऐश्वर्याला राग येतो. ऐश्वर्या म्हणते की डॅडा, बघितलंस का याची कशी जीभ चुरूचुरू बोलते, त्या जानकीची कायम इला अगदी बाजू घ्यावीशी वाटते. आणि काही म्हणा डॅडा, इने फक्त मला जन्म दिलेला आहे, बाकी हिचं माझ्या आयुष्यामध्ये काही असं योगदान नाहीच. तेव्हा आता कावेरी म्हणते की हो ऐश्वर्या, तू तर अगदी बरोबर बोललीस, चुकलं माझं, खरंच खूप चुकलं, कारण मी तुझ्यावर संस्कार केलेच नाहीत, तुझ्यावर संस्कार तर यांनी केले, म्हणूनच तुझी अवस्था आज अशी झाली. त्यामुळे ऐश्वर्या, मी तुला आता जे काही सांगते ते ऐक माझं. आणि तू जर असं हे वागणं सोडलं नाही तर मात्र तू कायमच आता एकटी पडशील. एक ना एक दिवस तू नक्की एकटी असेल. उद्या आम्ही असो किंवा नसो, मग तुझ्यासोबत कोण राहणार. तेव्हा ऐश्वर्या स्पष्ट शब्दात म्हणते की हे बघ मॉम, मला कोणाच्याही सोबतीची गरज नाही. मी एकटी तर एकटी असेल, परंतु मी सगळ्यांना पुरून उरेल. कळे ना तुला हे सर्व. आणि तुझी ती लाडकी जानकी, ती जर शेर असेल तर मी सुद्धा 1.25 शेर असेल. तेव्हा आता कावेरी पुन्हा समजायला जाते, परंतु सयाजी आता कावेरीवर धावून जातो आणि तिला म्हणतो की गप गप, थोबाडाला लगाम घालायचा, नाहीतर त्यापेक्षा अगदी त्या चावड्याने शिवून घ्यायचं. खूपच चुरूचुरू बोलतात. आणि एक गोष्ट सांगून ठेवतो, यापुढे मला आणि ऐश्वर्याला अक्कल शिकवण्याची गरज नाही. साडी जर नको असेल तर घेऊ नका, परंतु गुपचूप आत निघायचं. कावेरी पुन्हा आहो असं म्हणायला जाते, परंतु सयाजी तिच्यावर पुन्हा धावून जातो आणि तिच्यावर जोरात असा ओरडतो. कावेरी बिचारी आता समजवण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु तिचे तर कोणीही ऐश्वर्या आणि सयाजी ऐकायला तयारच नसतात. त्यावर आता कावेरी ह्या दोघांकडे बघत आतमध्ये निघून जाते. तर ऐश्वर्या तिच्या डॅडनला म्हणजे सयाजीला म्हणते, तुम्ही इला सांगा, व्यवस्थित समजावून सांगा की या जगामध्ये कोणीही अगदी इतकं चांगलं नसते. या जगामध्ये खरं वागून उपयोग नाही, त्यासाठी वाईटच वागावं लागतं. कारण आत्ताच्या जगात म्हणजे फक्त वाईट लोकांचा जय जयकार आहे. आणि हेच बघा, ती जानकी ती कशी चांगुलपणाची टिमकी घेऊन मिरवत असते, मग चांगुलपणा करून काही तिने मिळवलं का. आज मात्र ती रस्त्यावर आली आणि बघितलं ना, ती मात्र लोक त्या घरामध्ये राहतात, परंतु तेच घर गहाण आहे. एकदा की तो मास्कमॅन ते घर अगदी ताब्यात घेण्यासाठी आला तर त्या घराचं भवितव्य ठरवेल तोच होता. परंतु मी मात्र लांब उभी राहणार आणि मस्त मात्र आता त्या लोकांची मजा घेत राहणार, कारण मला इतका आनंद झालेला आहे. त्या लोकांना बर्बाद होताना मला बघायचं आहे. त्यानंतर आता इकडे सारंग, सौमित्रा आणि ऋषिकेश किराणा दुकानात गेलेले असतात आणि खूप काही आता फराळ बनवण्याचं साहित्य ते घेऊन येतात. सगळं सामान पिशव्यांनी भरून आलेले असते. आता सगळेजण धावतच येतात. तेव्हा जानकी सगळ्या पिशव्या टेबलवर ठेवते आणि विचारते की मी तुम्हाला सांगितलेल्या लिस्टप्रमाणे तुम्ही सगळं काही घेऊन आलात ना. तर ऋषिकेश म्हणतो की हो जानकी, सगळं काही व्यवस्थित आणले. सारंगच्या मित्राच्या दुकानातून हे सर्व सामान भरले. त्यावर त्या जानकी अवंतिकाला यांना पाणी आणायला सांगते.
अवंतिका खुश होऊन आता लगेच त्यांना पाणी घेऊन येते. ऋषिकेश सांगत असतो की थोडं सामान आहे तर ते पैसे देऊन घेतले आणि थोडंसं सामान आहे तर ते उधारीवर घेतले. त्या दुकानदाराला आम्ही सांगितलं की राहिलेले जे पैसे आहेत तर ते दिवाळी संपल्यानंतर देऊयात, फराळ विकल्यानंतर. तेव्हा नाना विचारतात की अरे पण त्या दुकानदाराला प्रश्न पडला नसेल का एवढं सगळं सामान उधार घेऊन का जातात म्हणून, आणि रणदिव्यांच्यावर ही जी काही वेळ आलेली आहे असा त्या दुकानदाराने विचार तर केला असेल. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की नाही नाना, आणि त्याच वेळेस माया आपल्या रूममधून बाहेर येते आणि यांचं जे काही सुरू आहे ते सर्व पाहते. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की नाही नाना, त्यांच्यावर जी काही आता हे वेळ आलेली आहे असे त्यांनी आम्हाला बोलून दाखवले नाही, उलट आमच्या खांद्यावर हात ठेवला आणि आम्हाला जे सामान हवं आहे तर ते घेण्यासाठी सांगितले. जे काही लागते ते सामान अगदी बिनधास्त सांगा आणि घेऊन जा असे ते म्हणाले. तेव्हा आता नाना विचारतात की काय, तो दुकानदार असं म्हटला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, तुमच्या आणि आईची जी पुण्याई आहे तर तीच आमच्या आज कामी आली तर. त्यावर त्या जानकी खुश होत म्हणते की हो नाना, खरं आहे, तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशीच आहे, त्यामुळेच आम्हाला आता इतकी पुण्याई मिळते आणि सर्व काही व्यवस्थित हँडल होते. त्यावर आता सुमित्रा विचारते की मला कोणी सांगेल का नक्की हा सगळा काय प्रकार आहे आणि इतकं सामान तुम्ही का आणलं दिवाळीसाठी. एवढंच जानकीला ती विचारते की जानकी, हे सर्व तू काय करणार आहेस, इतकं सामान तू कशासाठी घेऊन आलीस. तेव्हा आता जानकी म्हणते की आई, आपण आपला फराळ बनवायचा आणि तो विकायचा. सुमित्रा म्हणते की काय बोलतेस. तर जानकी म्हणते की हो आई, आपल्या मुळशीत सुद्धा आता आणि आपण सगळ्यांनी मिळून जर हा फराळ बनवला तर आपल्याला उद्या स्टॉल सुद्धा लावता येतील आणि फराळ विकता येतील. तेव्हा आता जानकी, ऋषिकेश, सौमित्र भाऊजी आणि सारंग यांना म्हणते की आपल्या ऑफिसच्या बाहेर जो रस्ता आहे तर तेथे आपण आपला स्टॉल टाकूयात. तेव्हा आजी लगेच आता येते. आजी म्हणते की रस्त्यावर छान छान आहे बरं का. आणि आता नानांना म्हणते की नानासाहेब ऐकलत का, आता मात्र रणदिवे कुटुंब आहे तर ते रस्त्यावर बसणार. तुमच्या त्या लाडक्या सुनेने म्हणजे जानकीने तुमच्या कुटुंबाला रस्त्यावर आणले तर. आजी मात्र तिचा टोमणा काही मारायचा कमी करत नसते. सगळ्या आरती जानकी दोषी आहे हे सगळ्यांच्या समोर कसे सिद्ध करायचे याचा ती अगदी पुरेपूर फायदा घेत असते आणि सर्वांना तेच सांगण्याचा परत प्रयत्न करत असते. मग आता काय आबरू राहिली याचा विचार केला का तुम्ही, कळते का तुम्हाला काहीतरी. तेव्हा आता नानांना खूप राग येतो. नाना आता रागाने म्हणतात की सासूबाई गप्प रहा. आहो, या गावामधील कितीतरी लोक हे रस्त्यावर राहतात आणि रस्त्यावर काम करून पोटाची खळगी भरतात, त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे माझी ही सून आहे जानकी तर नक्कीच रणदिव्यांचं हे जे काही गेलेलं घर आहे तर ते पुन्हा मात्र अगदी नव्याने उभं करेल तर. आणि हे बघा, प्रामाणिकपणाने केलेलं कोणतंही काम वाया जात नाही हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला फक्त आणि फक्त ऐश्वर्याचेच गोडवे गायचे असतात. तुम्ही एक काम करतात का, तुम्ही जा तिच्याकडे जाऊन 1-2 दिवस राहा म्हणजे तुम्हाला कळेलच. आता आजी लगेच म्हणते की मी नको रे बाबा, त्यापेक्षा मी घरातच राहते. असे बोलून नाना मात्र आजीची पूर्णपणे जिरवतात, कारण आजीचा तोरा काही खूप अगदी वेगळंच बोलत असतो आणि कायम जानकीला दोषी मानत असते. म्हणून नानांनी आता आजीला बरोबर ओठणीवर आणलेलं असतं. मात्र आता सुमित्रा म्हणते की नानांना, तुम्ही हे सर्व काय बोलतात, आईला काय इतकं बोलतात तुम्ही, आईचं का अपमान करतात. तेव्हा आता नाना म्हणतात की हे पग मी बरोबर बोलतो आणि तुला आणि तुझ्या आईला जर जानकीला विरोधच करायचं असेल तर तुम्ही करू शकतात, मी मात्र जानकीच्या सोबत आहे हे लक्षात घ्या. तेव्हा आता सारंग म्हणतो की वहिनी मी सुद्धा तुझ्या सोबत आहे. सौमित्र म्हणतो की हो वहिनी मी सुद्धा तुझ्या सोबतच आहे. आणि तेवढ्यात माया येते. माया म्हणते की जानकी ताई मी सुद्धा तुमच्या सोबत आहे. त्यावर आता अवंतिका म्हणते की हो वहिनी मी सुद्धा कायम तुमच्या बरोबर आहे तर. तेव्हा आता लताबाई म्हणते की हो मी सुद्धा मदत करेल. तर सुमित्रा लगेच रागाने म्हणते की हो तुम्हाला तर मदत करावीच लागेल, कारण तुमच्यामुळे आमच्यावर आज ही वेळ आलेली आहे तर. तेव्हा मात्र आता सुमित्रा असं म्हटल्यानंतर आजीला तर खूप आनंद होतो. आजी लगेच म्हणते की हो खरंच. तर अवंतिका लगेच तो विषय बंद करण्यासाठी म्हणते की चला तर आपण तर खूप वेळ वाया घालवतो, मग आता आपण लगेच कामाला लागूयात. तेव्हा सगळेजण आता एकत्र त्या पिशव्या उचलतात आणि आतमध्ये किचनमध्ये घेऊन जातात. ऋषिकेश म्हणतो की चला तर आता तुम्ही सगळेजण फराळाच्या तयारीला लागा, तोपर्यंत आम्ही स्टॉल कुठे लावायचा आणि काय त्याची तयारी करायची ते सर्व काही अगदी करून येतो. तोपर्यंत तुम्ही फराळाचं घ्या काय करायचं आहे ते. तेव्हा मात्र आता
आता सुमित्रा, अवंतिका, लताबाई आणि जानकी ह्या सगळेजणी आता फराळ बनायला घेतात. अगोदर चकल्या घेतलेल्या असतात, तेव्हा मात्र आता सगळेजण फराळाच्या तयारीला लागतात. अगदी जोमाने एकत्र येऊन फराळ बनवत असतात. काही जण आता करंज्या लाटतात तर काही जण चकल्या बनवतात. आता असं करता करता मात्र आता हा फराळ पूर्ण होत असतो. पॅकिंग सुद्धा आता व्यवस्थित ऋषिकेश, सारंग हे करत असतात. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की जानकी, अगं आपण असे रस्त्यावर फराळ विकणार आहोत तर रणदिवेंच्या कुटुंबाबद्दल लोक काय म्हणतील याचा विचार केलास का? त्यावर तर जानकी सुमित्राला उत्तर देते की लोक असं म्हणतील की रणदिवे कुटुंब मेहनती आहे आणि हे बघा मेहनतीला लाजत नाही. आणि तसंही तुम्ही म्हणतच असतात की घराची आणि मनाची दारही उघडी असली तर लक्ष्मी येतेच. तेव्हा आता जानकी बरोबर सुमित्राला खुश करते. आता सगळेजण अगदी जानकी आणि सुमित्राला एकत्र मिठीत बघून अगदी खुश होतात. लताबाईच्या डोळ्यामधून आनंद अश्रू येतात आणि नानांच्या अगदी डोळ्यातून सुद्धा. आणि तेव्हा मात्र आता स्टॉलवर नक्की काय नाव द्यायचं म्हणून मात्र रणदिवे कुटुंबाचं हे फराळ सगळं काही अगदी साहित्य येथे मिळेल हे मात्र अगदी तेथे त्यांनी बॉक्सवर ते अगदी कागदसुद्धा चिटकवलेले असतात. तेव्हा आता प्रत्येक बॉक्स भरला जातो. जितकं फराळ बनलेलं आहे तितक्या सर्व म्हणजे पदार्थांचा हा बॉक्स भरलेला असतो. त्यानंतर मात्र जानकी आता देवघरात येते. देवाला नमस्कार करत म्हणते की हे बघ देवा, आम्ही जे काही कष्ट केलेत त्याचं व्यवस्थित चीज होऊन दे आणि ह्या रणदिव्यांच्या कुटुंबावर कायम तुझा आशीर्वाद असाच असून दे. आज मात्र बाजारामध्ये त्यांना स्टॉल लावायचा असतो. त्यासाठी जानकी अगोदर देवाला प्रार्थना करते आणि त्यानंतर ऋषिकेश आणि जानकी, आई आणि नाना या दोघांचा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असून दे असे म्हणतात आणि आता त्यांच्या पाया वगैरे पडतात. आणि आता ऋषिकेश आई आणि नानांना म्हणतो की तुम्ही फक्त आम्हाला लढ असं म्हणा आणि जसा आमच्यावर विश्वास आहे तसा विश्वास यावेळेस सुद्धा दाखवा. मग बघा की ही परिस्थिती आहे ती आम्ही कशी बदलून दाखवतो. सारंग म्हणतो की हो. म्हणून आता जानकी आता ऋषिकेश, आई आणि नानांचे आशीर्वाद घेतात. तर नाना म्हणतात की हे बघा ऋषिकेश आणि जानकी, आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की प्रचंड मेहनत करून तुम्ही ही जी परिस्थिती आलेली आहे ती नक्की बदलताल म्हणून. आणि तेवढ्यात आता सगळेजण खूप छान तयार होतात. अवंतिका बॅनर घेऊन येते आणि म्हणते की चला आता सगळी तयारी तर झालेली आहे, अगदी बॅनर सुद्धा आलेत. तेव्हा आता जे काही सौमित्राच्या पिशवीमध्ये काहीतरी त्याने आणलेले असते. ऋषिकेश विचारतो की काय आहे सौमित्र? सौमित्र म्हणतो की अरे हे बॅनर्स आहेत आणि काही टेबलवर ठेवण्यासाठी मी वस्तू आणलेल्या आहेत. तेव्हा आता सगळेजण पाहतात, सगळेजण अगदी बघून खुश होतात. ऋषिकेश म्हणतो की अरे सौमित्र, हे इतकं छान आहे, हे बरं सुचलं तुला इतक्या लवकर. आणि तेवढ्यात ओवी धावत येते. ओवी म्हणते की बाबा, अहो हे सौमित्र काकाला नाही सुचलं तर मीच त्यांना त्याबद्दल आयडिया दिली. तर तेव्हा ते ऐकून आता सगळेजण तोंडाला हात लावतात. सारंग म्हणतो की ओवी, अगं काय सांगतेस? तर ओवी म्हणते की हो हो. तेव्हा आता ऋषिकेश अगदी अभिमानाने आपल्या ओवीचे अगदी गाल धरतो आणि म्हणतो की खरंच माझी परिराणी किती मोठी झाली बरं. सौमित्र हसून म्हणतो की खरंच हे सांगायला हवं का, आहेच माझी परिराणी हुशार आणि माझी काजू कतली. अगं तुला येताने छान असे मोतीचूरचे लाडू मी घेऊन येतो बरं. त्यावर आता ओवी म्हणते की हे बघ सौमित्र काका, म्हैसूर पाक सुद्धा तू येताने घेऊन ये बरं. तेव्हा मात्र आता लगेच सगळेजण हो म्हणून हसतात. तर आता जानकी ही लताबाईच्या पाया पडते आणि म्हणते की आई तुझा आशीर्वाद दे आम्हाला. त्यावर त्या लताबाई सुद्धा अगदी खोशून आशीर्वाद देते की यशस्वी हो बाळा, सगळं काही अगदी तुझ्या मनासारखं हो. तेव्हा आजी लगेच म्हणते की तुमच्या. तेव्हा आता लताबाईला वाईट वाटतं. ती बिचारी खाली मान घालून पाहत असते. आजीच्या बोलण्याचा आता जानकीला सुद्धा राग येत असतो, पण तरी सुद्धा जानकी आता शांत बसते. तर सौमित्रा आणि ऋषिकेश म्हणतात की चला तर आता तयारीला लागा, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, आपल्याला उशीर होतोय, चला आपण निघूयात. आणि आता सगळेजण आई आणि नानांना विचारतो लगेच आता ते जायला निघतात. ओवीला बाय करून आता सगळेजण फराळ विकायला निघून जातात. त्यावर आता इकडे मास्कमॅन ऐश्वर्याला फोन करतो. तर ऐश्वर्या फोन उचलून हॅलो म्हणते. मास्कमॅन तिला म्हणतो की मी तुला रणदिवे कुटुंबावर लक्ष ठेवायला सांगितले होते, त्याचं काय झालं? तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की मी तुला सांगितलेलं आहे की माझं माकड आहे ना, तर ते ऑलरेडी तिकडे त्या घरामध्ये आहेच. आजीला मी सर्व सांगून ठेवलेलं आहे, त्यामुळे ते त्यांचं जे काम आहे ते एकदम बरोबर करतात. आणि काही माझी माणसं सुद्धा आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवायला आणि ते लक्ष ठेवून आहे. तेव्हा आता मास्कमॅन म्हणतो की अच्छा,
म्हणजे तुझी जी माणसं आहेत तर ते झोपा काढतात, तर म्हणजे हे बघ ते तर जिंकण्याचा आनंद साजरा करायला लागतील सुद्धा. तेव्हा ऐश्वर्या विचारते की काय झालं, तर मास्कमॅन तिला म्हणतो तुझी माणसं त्यांच्यावर लक्ष ठेवून असताना सुद्धा तुला अजूनपर्यंत बातमी आली नाही. तर त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की एक मिनिट, तू कसं आणि काय बोलतोस, कसली बातमी आणि काय. त्यावर मास्कमॅन तिला म्हणतो की हे बघ ऐश्वर्या, तुझं लक्ष नाही आणि तुझ्या माणसाचं सुद्धा लक्ष नाही. तू म्हणते की तुझी माणसं आहेत त्यांच्यावर अगदी लक्ष ठेवून आहेत, परंतु रणदिवे कुटुंब नक्की दिवाळीसाठी काय करतं हे तुझ्या लक्षात आले का. तुला हे सुद्धा माहिती नाही की तिकडे काय सुरू आहे ते. अगं जानकी आणि तिच्या घरच्यांनी मात्र ह्या सर्व संकटातून बाहेर काढण्याचा मार्ग सुद्धा शोधलेला आहे आणि तो सुद्धा सुरू सुद्धा झालेला आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय बोलतोस, तर आता मास्कमॅन म्हणतो की हो, आणि तू उंटावर शेळ्या हाकण्याच्या अगदी सोडून दे, आणि जोपर्यंत आता हे सर्व पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणीही जिंकलेलं नाही आणि हारलेलं सुद्धा नाही, आणि तुला हुरून जाण्याशिवाय दुसरं काही जमत नाही. तर ऐश्वर्याला राग येतो. ऐश्वर्या म्हणते की एक मिनिट, मला काही हुरून जाणं जमत नाही असं का म्हणतोस. मला एक गोष्ट सांग बरं, तुला कसं माहिती की जानकी आणि तिच्या घरातील सर्वजण या सगळ्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतात म्हणून. ऐश्वर्याला तर मायाचा संशय असतो. नक्की मास्कमॅन आणि माया हे दोघांमध्ये काहीतरी आहे हे ऐश्वर्याने ओळखलेले असते. म्हणून मात्र आता मास्कमॅनला हे सर्व रणदिव्यांच्या घरामध्ये काय होते हे कसं माहिती असेल, म्हणून नक्की माया मदत करत असेल असे ऐश्वर्या ओळखते आणि मास्कमॅनला म्हणते म्हणजे अच्छा, याचा अर्थ काय होतो, तुझी माणसं आहेत तर ती सुद्धा त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेस. तर त्यावर तर मास्कमॅन ऐश्वर्याला म्हणतो की याच्याशी तुला काय घेणं देणं आहे बरं, फक्त आपल्यातील जो व्यवहार झालेला आहे तो लक्षात ठेव, आणि जर तू ह्या कामामध्ये कुचराई केली तर तुला ते उरलेले पैसे आहेत ते सुद्धा नाही मिळणार. तर त्यामुळे मी तुला आता जे काही सांगितलेले आहे ते पूर्णपणे तू लक्षात ठेव. आणि असे बोलून आता मास्कमॅन लगेच फोन कट करतो. त्यानंतर आता ऐश्वर्या लगेच खूप चिडते. ऐश्वर्या म्हणते की हे बघ, ते प्रत्येक वेळेस मात्र तुम्हाला नाही धमकू शकत असे ती स्वतःला म्हणत असते, आणि ह्या मास्कमॅनच्या धमक्यांचा अगदी मला वैताग आलेला आहे. तर म्हणून तिला खूप राग सुद्धा आलेला असतो आणि ती चिडचिड सुद्धा खूप करत असते, आणि कधी ह्या सर्व प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेल असे मला झालेले आहे. तर म्हणून आता सयाजीला आवाज देते की डॅडा, ओ डॅडा, आणि डॅडा काही ऐकायला तयार नसतो. तर पुन्हा एकदा ती डॅडा म्हणून आता ओरडते, आणि तेवढ्यात सयाजी बाहेर येतो आणि विचारतो की पोरी काय झालं. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा डॅडा, आत्ताच्या आत्ता तुम्ही आपल्या माणसांना बोलावून घ्या. तेव्हा मात्र आता सयाजी आपल्या प्रत्येक माणसाला आवाज देतो की इकडे सुद्धा या आणि सगळ्या पोरांना गोळा सुद्धा करा. आणि तेवढ्यात आता सयाजीचे माणसं आत येतात. तर ऐश्वर्या त्यांना सांगते की आत्ताच्या आत्ता तुम्ही त्या जानकीच्या घरी जायचं आणि तिकडे नक्की काय सुरू आहे हे प्रत्येक घडामोडी मला सांगायच्या. तेव्हा सयाजी त्यांच्यावर ओरडतो की चला आत्ताच्या आत्ता निघा, आणि जाताना मात्र पोरांना सुद्धा आपल्या सोबत घेऊन जा. तेव्हा आता ती माणसं निघून जातात. तर आता ऐश्वर्या पूर्णपणे चिडलेली असते. कधी त्या रणदिव्यांचं वाटोळ करेल असे तिला झालेले असते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र सगळेजण एकत्र येतात आणि रस्त्यावर मस्त असा मोठा टॉल त्यांनी लावलेला असतो. आता रणदिवे कुटुंबाचा हा फराळ आहे त्यावर आता बॅनर सुद्धा चिटकवलेले असतात. सगळेजण अगदी खुश होऊन चिकाटीने कामाला लागतात आणि हे फराळ विकत असतात. तेव्हा मात्र आता सौमित्र आणि सारंग खुश होऊन जानकीला म्हणत असतो की कोणत्याही संकटात मार्ग काढणं हे तुझ्याकडून शिकावं वहिनी. तर जानकी खुश होऊन म्हणते की तुझ्याकडून नाही तर आपल्याकडून असं म्हणा. आणि तेव्हा सर्वजण एकत्र येतात आणि एकमेकांच्या हातामध्ये हात देतात. त्यानंतर ऐश्वर्या मात्र तिच्या माणसांना घेऊन आलेली असते. तर तिची माणसं म्हणतात की ताई साहेब, आता आपल्याला काय करायचं. तेव्हा ऐश्वर्या त्यांना सांगते की त्यांचा सगळं काही स्टॉल आहे ते फराळ आहे सगळं काही इकडे तिकडे फेकून द्या आणि तो स्टॉल पूर्णपणे मोडून टाका. तर ते गुंड तेथे स्टॉलवर येतात आणि सगळं काही फराळ फेकून द्यायला घेतात. ऋषिकेश त्यांच्यावर ओरडतो की तुम्ही हे सर्व काय करतात. तेव्हा मात्र आता हे गुंड मुद्दा म्हणतात की चिवड्यामध्ये माती आहे माती आणि लाडूमध्ये किडे आहेत किडे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय बोलतात. तेव्हा मात्र आता ऋषिकेश आणि त्यांच्यामध्ये मारामारी होते आणि ते गुंड मात्र स्टॉलवर ठेवलेलं फराळ आता खाली फेकून देतात. सगळ्या फराळाची नासधूस होते. तर जानकी मात्र तिला खूप वाईट वाटतं आणि पाहत असते. ऐश्वर्या मात्र आता हे सर्व लांबून बघून तिला खूप आनंद वाटत असतो. परंतु अवंतिका, जानकी ह्या सगळ्यांना इतकं वाईट वाटतं कारण इतकी मेहनत करून कष्ट करून त्यांनी शेवटी हा स्टॉल लावलेला असतो आणि हे दिवाळीचं फराळ ते विकत असतात. त्यात सुद्धा आता ऐश्वर्याने येऊन पूर्णपणे नासधूस केलेली असते आणि पुन्हा एकदा रणदिवे कुटुंबांना त्रास दिलेला असतो. तेव्हा मात्र मित्रांनो, पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.